तर नमस्कार मित्रांनो, समोरच तुम्ही बघू शकता विजय गुलाल घेतलेला नंदी आणि दादा आहेत आपल्या समोर. तर दादा, प्रथमतः आपल्या प्रेक्षकांना नाव सांगा दादा. माझं नाव आहे हेमंत मुंडे. आपलं बैल आहे फायटर. हा बैल पलतो स्वर्गीय जगदीश नामदेव कांबरे यांच्या नावानं आणि वांगणीकरांचा फायटर. हां. प्रथमतः मला सांगा दादा, या नंदीचं फायटर नाव कोणी ठेवला? फायटर नाव असंच दादाच्या मनात आलं. त्यांनी जेव्हा घेतला तेव्हा त्याकडे बघून त्याच्या रूपानेच त्याला ठेवलं फायटर. अच्छा, बघू शकता युनिक नाव आहे, बघू शकता. त्याच्या हिशोबाने त्याचं फायटर नाव ठेवलं. बरोबर, फायटर. आणि तशी फाईट देखील करतोय, बघू शकता तुम्ही. आज चांगली अशी लढत बघायला मिळाली. मी देखील सुतावर होतो, दोन्ही गाड्या छान पळाल्या. दादा काय सांगाल, आज विजय गुलाल घेतला तर कसा आहे, आनंद कसा आहे दादा? आजचा आनंद काय, आम्हाला पायरा 2 दिवसापूर्वीच झालेला होता. आम्ही बॅनरवर पण सोडला होता, पण आम्हाला जोड बॅनरवरती काय झाला नाही. मग आम्ही अड्ड्यात येऊन आता नाव ठेवला. तर कुलगाववाले ते आमच्याकडं नाव फिरवलं आमच्यावरती. आमचं स्वतःचं नाव होता, त्याच्यावरती नाव फिरवलं. कुलगावचे कुठले नंदींचं नाव वगैरे काय? योगी होता. योगी शंभू होता. प्रथमेश भगत यांचा शंभू आणि योगी होता. आगर अलीवाल्यांचा योगी होता. अच्छा. योगी 22 बरोबर. अच्छा, बघा समोरची गाडी देखील तितकीच चांगली होती. ठीक आहे, बैलगाडी क्षेत्र आहे, इथे मैत्रीपूर्ण लढत केली दादाही, काही विषय नाही. दादा, पैऱ्याचं नियोजन कधी झालं तुमचं आणि पैरा कोण होता दादा, काय सांगाल? पैऱ्याचं नियोजन आमचं 3 दिवसापूर्वीच, म्हणजे मागचं मैदान झालं त्यानंतरच चालू झालं होतं. पण लगेच ते हो बोलले आम्हाला. आम्ही बॅनर पण लगेच सोडला रात्रीतून. पण आम्हाला 2 दिवस काय बॅनरवरती जोडणं झालं. आणि पैऱ्यात होता आपला मुरबाडकरांचा पश्चिनीकरांचा बच्चा होता. अच्छा, म्हणजे स्वराव उमेश बोराडे बोराटपाडा आणि उमेश शिरोशे पशेनी मुरबाडकरांचा बच्चा, हा पायरा. आणि आज मला तर वाटतं टॉपचा पायरा तुम्ही शोधून काढला दादा. आणि तुम्ही म्हणजे पायऱ्यासाठी तुम्ही फोन केला का दादांना त्या? हा, म्हणजे आम्हीच केला होता समोरून फोन. आणि लगेच तुम्हाला देखील भेटला? म्हणजे बोलले आम्ही तुम्हाला संध्याकाळपर्यंत सांगतो. लगेच ते संध्याकाळी स्वतःहून फोन केला. ते बोलले करूया. काय सांगाल उमेश शेठ बद्दल, काय सांगाल दादा? कारण तुम्ही फोन केला आणि तुम्हाला लगेच पायरा भेटला. तुम्हाला सांगतो, बच्च्याला भरपूर असे फोन येत असतील, पण तुम्हाला फोन केल्या गेल्या लगेच संध्याकाळी तर सकाळी तुम्हाला सांगितलं असेल की आपण पळूया म्हणून. तर उमेश शेठ बद्दल काय सांगाल दादा? काय नाही, चांगला माणूस आहे तो. आम्हाला लगेच हो बोलला. तो बोलला पण तुम्ही बोलाल तसं आपण करूया नियोजन. आता पुढच्या मैदानात पण चालू आहे आमचं नियोजन, बघू. आणि बच्च्या बद्दल काय सांगाल दादा? बच्चा म्हणजे कसा आहे? आतून म्हणजे तो ओव्हरटेकचा 500 येतो का आतून, गाडी काही सोडतच नाही, पळतो म्हणजे फिटच पळतो. आणि आज वांगणी गाव तिथून आलात तुम्ही, तर वांगणी गावामध्ये किती नंदी आहेत दादा, काय सांगा? आमच्या गावामध्ये भरपूर नंदी आहेत. अच्छा, फक्त आमच्या गावामध्ये आमच्या एक स्वर्गीय जगदीश नामदेव कांबरे ह्या ग्रुपच्याच नावाने सर्व बैल पळतात. सर्व भरपूर आहेत. अच्छा. छोटे आहेत, मोठे सर्व आहेत, पण सर्व एकाच नावाने पळतात. तसे आमच्या आजूबाजूच्या परिसरात आहेत ते पण भरपूर नंदी आहेत, पण ते पण वांगणीच नाव लावतात. पण प्रॉपर आमच्या वांगणी गावातलं म्हणजे आमची गाडी पळते. आणि बघा, विजयी गाडी होते, ती विजय गाडी होण्यामागचं कारण म्हणजे ड्रायव्हर सुद्धा असतो दादा. तर तुमच्या गाडीवर ड्रायव्हर कोण होता दादा, काय सांगा? गाडीवरती स्वतः चंदू दादा असतो, तोच ड्रायव्हर असतो. फायटर जेव्हापासून पळतोय तेव्हापासून चंदू दादाच बसतो. चंदू ड्रायव्हर डोंगर नावे. भरपूर मोठं नाव तुम्ही बघू शकता मित्रांनो, चंदू ड्रायव्हर डोंगर नावे. भरपूर अशा बिंदोडच्या मोठ्या मोठ्या गाड्या त्यांच्या हातून हाकलल्या जातात. तर चंदू ड्रायव्हर बद्दल दादा बोला तुम्ही. आज चंदू ड्रायव्हर म्हणजे दुसऱ्या ड्रायव्हरपेक्षा चंदू ड्रायव्हरवरती आमचा बैल जास्त बोलतो, त्यामुळे आम्ही जास्ती करून त्यालाच बसवण्याचा प्रयत्न करतो. असा विषय होतो. फक्त आमचं कसं पहिऱ्यामध्ये असतात बैल, तेव्हा पहिऱ्यावाल्यांचा हिशोब असतो का अजून दुसरा ड्रायव्हर बसतो. ते कधी 19-20 होऊन जातं, तर कधी चंदू, नाहीतर कंटिन्यू आमचं चंदूवातच बसतो. आणि कुठेतरी बघा, मागच्या मैदानामध्ये तुमची हार झाली, मी स्वतः बघितली जोडी. कारण मी जसा वेळ मिळतो तसा मी शर्यतींच्या अड्ड्यामध्ये असतो आणि मी बघितली. समोर देखील चांगली गाडी होती, तुमची देखील चांगली गाडी होती, परंतु कुठेतरी तासामध्ये तुमची गाडी गेल्यामुळे तुमचा पराभूत झाला. परंतु आज फायटरने तुम्हाला गुलाल मिळून दिला दादा, काय बैलावरती फुल विश्वास आहे आमचा. फक्त एकच प्रॉब्लेम होतोय, आम्हाला बैलच सध्या लागत नव्हता. आता बच्चा म्हणजे असा बैल आहे तर तो आतून फुल टाईट आहे, त्यामुळे आम्हाला बैलाला बैल फक्त पाहिजे होता आतून. कारण की जेव्हा जेव्हा बैलाला बैल पुरतो तेव्हा तो गाडी तर अजिबात सोडत नाही. आमची 3 गुलाल पडलेत, 3 गुलाल असे पडलेत का तास वासरानी तास पलटी करून त्याच्यामुळेच गुलाल पडलेत, नाही तर आमचं गुलाल पडले. म्हणजे कुठेतरी पायऱ्याचं नियोजन थोडं चुकलं की मग गुलाल पडतो दादा. पण आता कसं आहे, आम्हाला पण कोण लवकर हो बोलत नाही, त्यामुळे मग आम्ही पण छोटे मोठे ते कंटिन्यू 5-5, 10-10 वेळेला फोन करतात. मग त्यामुळे मग त्यांना पण द्यायला लागतो पाहिजे.
आणि समोरची गाडी तुम्ही होते की कुलगावची होती, योगी आणि शंभू होता. कधी जर उद्या सकाळी कधी जर त्यांचा तुम्हाला कॉल आला की फायटर आम्हाला पैऱ्यासाठी पाहिजे, तर 100% तुमची भूमिका काय असेल दादा, काय बोलू सांगाल? आपण एकत्र बोलू. आणि तो शंभूचा नियोजन म्हणजे शंभू माझा एक मित्र आहे, तो त्यांच्याच सोबत असतो, त्यांचाच बैल आहे, ते आपण बोलू शकतो. आपला दुसरा बैल आहे तो कुलगाववाल्यांचा एक वासरू होता मागे, जेव्हा कासगावला अड्डा झाला होता तेव्हा त्यांच्यामध्ये आपला वासरू आपली गाडी झालेली आहे एकत्र. असं काय नाही, आपण सर्वांची गाडी तर एकत्र ते- बोलू, अपोजिट पण बोलू, एकत्र. मग सर्व बैलगाडा मालकांनी, कारण आता या क्षेत्रामध्ये नवतरुण वर्ग भरपूर आहे, त्यामुळे ते भारावून जातात. कुठेतरी विजय झाला छोटासा तरी खूप मोठा जल्लोष असतो किंवा आरडाओरड. तर परंतु हे कशा प्रकारे, म्हणजे तुम्ही सांगाल नवतरुण वर्गाला, तुमचे देखील नवतरुण दिसतोय परंतु जल्लोष तुम्हाला कुठे मला बघायला भेटला नाहीये. कारण गाडी जेव्हा खाली आली गुलाल घेऊन आणि गुलाल फक्त टाकला आणि तुम्ही साईडला उभे होते, त्याला कुठल्याही प्रकारचा जल्लोष बघायला मिळाला नाही, त्याबद्दल काय सांगाल दादा? नाही, आमचा जल्लोष नसतोच, कारण की आम्हाला माहिती आहे प्रत्येकावरती कसं असतं, प्रत्येकाचा कधी नंदी पळतो कधी नाही पळत. पण गुलाल मी प्रत्येक वेळी आमची जेव्हा जेव्हा गाडी होते तेव्हा पोरांना सांगतो, आरडाओरडा करू नका, तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला स्टेटस ठेवा, काय करायचे ते करा, पण कसं आहे समोरच्याला वाईट नाही वाटलं पाहिजे का आपली गाडी पडली त्यांच्यामुळे. पण कसं आहे, आणि बैल काम करतात, आपण काय बोलून फायदा नाही त्यामुळं असं विषय. तेच बघा मित्रांनो, शर्यती एकत्र सुद्धा करा आणि विरोधात पला, एकत्र पैऱ्यात पला, तरच हा क्षेत्र टिकून राहील. आणि तुम्हाला सांगतो, बैलगाडी क्षेत्र हा एवढा सुंदर क्षेत्र आहे ना की तो कसा टिकून ठेवायचा हे आपल्या बैलगाडी मालकांवर अवलंबून आहे, बैलगाड्या शौकीनावर अवलंबून आहे. जर आपण राग रोष मनात राग ठेवला तर मग गडबड होऊ शकते. मी जेवढ्या गाड्या मी हाकलतो ना, तेवढ्या म्हणजे गाडी झाली, गुलाल झाला ना, डायरेक्ट पोरांना मी सांगतोय जल्लोष करायचा नाही. का समोरच्याने फोन आपल्याला केला ना, त्याला आपण पहिरा दिला तर उपयोग काय जल्लोष करून? बरोबर आहे. दोन्ही म्हणजे आता तो योगी पळाला, शंभू पळाला, त्यांनी फोन केला मला, म्हणजे दादानं फोन केला, दादा आम्हाला बैल द्याल का? 100% मैत्रीपूर्ण शर्यत. मी डायरेक्ट सांगतो, असा दादानं पण सांगतोय, एकाने जल्लोष करायचा नाही. बरोबर आहे. खेळाचं मैत्रीपूर्ण शर्यत केल्याचे नाही तर खेळाचं नाही. तर बैलगाडी क्षेत्र असं आहे. आता मी तर लहान होतो, पहिलं काड्यांच्या शर्ती होत्या, तेव्हा मी एक ड्रायव्हरची अवस्था बघलेली समोर डोल्यात देखत, म्हणजे तेव्हा असं त्याला असं टोचून डायरेक्ट मेला म्हणून टाकून दिलता. तिथून मी फक्त म्हणजे असं हे करतो ना, मी एकटाच जातो. आता मुरबाड तालुक्यातून मी कर्जत भागात, तुम्ही जिथं बोलाल तिथं शर्तीनं असतो मी असं कधीच हे करीत नाही, खुन्नस करीत नाही एकाशी, कारण आपण एकटं जातो. ते कर्जत भागात गेलो, त्यांनी आपण त्यांच्याशी भांडण केलं, तो त्यांच्या इकडं आपलं हे करणारच. म्हणून मी कधी नाही, हे पोरांना पण आमच्या सांगतो मी, कोणी जल्लोष करायचा नाही. हां, तुम्ही गुलाल टाका, तुम्हाला काय करायचं ते हे करा, फक्त खुन्नस करायची नाही समोरच्या गाडीवाल्याला. तरी पण गाडी खेळायची, मैत्रीपूर्ण खेळायची, नाही तर खेळू नका. मी डायरेक्ट दादांना सांगतोय, नाही तर बैल आणू नका, कोणता बैल असो, कोणता. आता तो बारके शेठ असो, तो जांभेलीचा सुंदर असो, किरण शेलर असो, दादानं पण मी सांगतो, त्यांचं तर डायरेक्ट मला सांगतात, चंदू आपण पोरांना डायरेक्ट सांगायचा. ते यशला पण मी डायरेक्ट सांगतोय, जल्लोष करायचं नाही, आपल्यात म्हणजे गुलाल टाका, तेवढ्यात बस. बघू शकता, चांगला असा उद्देश दादांनी दिला, चंदू ड्रायव्हर डोंगर नावे. आणि दादा, शेवटचा प्रश्न घेतो, आज वांगणीचं नाव फायटरने तुमच्या गावाचं नाव केलं का? कारण आज भरपूर जण आता फायटर उदयास आलाय, तुम्ही बघू शकता. ह्या सीझनला मी तरी बघतोय का वांगणीचा फायटर, मी आवर्जून त्यांची मुलाखत घेण्यासाठी आलो. तर दादा, फायटरने तुमच्या वांगणी गावाचं नाव केलं का, काय सांगाल? हो, केलं वांगणीचं नाव केलंय त्यांनी, आणि तो मागच्या वर्षी चांगला बोलतोय, तर यावर्षी नाही, परंतु काय तर त्या नियोजनात तो पळणार आहे. आणि पोरांचं पण आमचं नियोजन असतो का मोठे नंदींच्यात पळू, आलो ते पण करू आम्ही. पोरांना तर अजून परत मी आजचा विषय म्हणजे असं का, बच्चाचं नियोजन 3 दिवसापूर्वी झालंय, पण पोरांना मैदानात आल्यानंतर मी सांगितलंय का आपल्याला आज बच्चा पायरा आहे म्हणून. बरोबर. एकही पोरांना माहिती नव्हतं. एक म्हणजे फक्त मालक सोडला, बैलाचा मालक आहे त्याला सोडला, तर कोणालाच माहिती नव्हता का ह्याला पायरा कोण आहे म्हणून. आतापर्यंत कुठल्या मोठ्या नंदींच्यात पळाल्या, काय सांगाल? आता बच्चा तर झालाच, परंतु अजून कोणत्या मोठ्या नंदीत पळालेला आहे का मागच्या वर्षी किंवा यावर्षी? आपला पिंपल्स भिवंडीकरांचा छाप्या होता, त्यामध्ये पूर्ण सीझनला जी गाडी पडली नव्हती ती गाडी याही एक छकड्यामध्ये मारली. अच्छा, चांगलं. आणि आता पुढे
तुमची इच्छा आहे का कुठल्या बाबा टॉपच्या नंदी बरोबर पालायची? कारण याची कामगिरी तशी आहे दादा, आम्ही स्वतः बघतो शर्यत जेवढा पल आहे, जर तुमची देखील इच्छा आहे का कुठल्या नंदी सोबत पालायची इच्छा आहे तुमची? नंदी सोबत इच्छा आहे आणि आमच्या मी तर नाही पण आमचे जेवढे ग्रुप आहे भरपूर जणांचा ग्रुप आहे, 50-1 पोरांचा ग्रुप आहे. तर प्रत्येक जण प्रत्येकाच्या हिशोबाने, प्रत्येक जण मोठ्या माणसापासून बारक्या पोरापर्यंत प्रत्येक जण विचारतो. भरपूर मोठ्या बैलांना विचारलंय आणि ते बोलतात बघू आपण पुढच्या मैदानात, 2 मैदानाचा 3 मैदानाचं आमचं नियोजन झालेलं आहे. बघू आलो होईल नियोजन. आम्हाला फोन येणार, आम्ही फोन करणार आणि पळणार. जा. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे अजून पण बैलाला बैल पुरलेला नाही. आज अच्छा. बच्चा म्हणजे हा चांगला बैल आहे, तो पण गाडी थोडीशी 19-20 झाली म्हणून आणि बैलाला हातातच ठेवावा लागतो कंटिन्यू. त्यामुळं खूप आमची नाराजी होते कारण की बैल किती वेळा म्हणजे आमचं आजचा 14वा गुलाल आहे. बैलाला आज म्हणजे मोकळा सोडला असेल ड्रायव्हरनी थोडा, परत पुढे घेतलाच होता कासरा हातात, पण बैलाला म्हटलं तर कंटिन्यू हातातच ठेवावा लागतो. त्यामुळं त्याला बैलच पुरत नाही. बाबा नक्कीच तुमचा फायटर हा नक्कीच वांगणी गावाचा आणि त्यांच्या मालकांचा नक्कीच नाव करेल. तर दादा धन्यवाद, तुम्ही मला मुलाखत दिल्याबद्दल राज बोराडे यूट्यूब चॅनलकडून तुमचा मी आभार मानतो दादा. आणि तुमच्या नंदीला पुढील मैदानासाठी आपण शुभेच्छा देतो दादा. धन्यवाद. धन्यवाद.